नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे नॉर्वे या देशाला म्हटले जाते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे नॉर्वे. मध्यरात्रीचा सूर्याचा देश कोणता मित्रांनो? तर नॉर्वे. प्रश्न दुसरा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा घाट लागतो मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे फोंडा घाट. प्रश्न तिसरा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न चौथा, 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश हे होते? 1936 साली फैजपूर या ठिकाणी राष्ट्रसभेचे अधिवेशन झाले होते मित्रांनो. त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. फैजपूर या ठिकाणी 1936 साली अधिवेशन झाले होते. ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी झाले होते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती. प्रश्न 5वा, जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो? जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर या दिवशी असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो 8 सप्टेंबर. प्रश्न 6वा, सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह मित्रांनो बुध हा ग्रह आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे बुध. सूर्यमालेत सर्वात जवळचा ग्रह कोणता मित्रांनो? तर बुध. प्रश्न 7वा, लिंगमळा हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लिंगमळा हा धबधबा मित्रांनो सातारा या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे सातारा. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 8वा, फोर्स-1 या महाराष्ट्राच्या राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? फोर्स-1 चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर मुंबई या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मुंबई. फोर्स-1 हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर दहशतवाद विरोधी पथक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. फोर्स-1 हे दहशतवाद विरोधी पथक आहे. त्यांचे मुख्यालय विचारले मित्रांनो तर मुंबई या ठिकाणी आहे, हे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 9वा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह विचारला मित्रांनो. तर सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता मित्रांनो? तर गुरु. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे गुरु. गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे मित्रांनो. प्रश्न 10वा, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा नॅशनल पार्क आसाम या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे आसाम. आसाम या ठिकाणी कोणते नॅशनल पार्क आहे मित्रांनो? तर काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या ठिकाणी आहे. प्रश्न 11, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे जिनेवा. प्रश्न 12, राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सभासद नियुक्त करतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे 12. प्रश्न 13, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे पश्चिम बंगाल. सुंदरबन कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. प्रश्न 14, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते मित्रांनो? तर इचलकरंजी. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे इचलकरंजी. इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 15, गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? गावचा विकास कसा साधावा हे समजून देण्यासाठी मित्रांनो ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला कोणी? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. प्रश्न 16, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रह 1917 या वर्षी केला होता.
म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे 1917. महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह हा 1917 या वर्षी केला. तर त्यांचा हा पहिला सत्याग्रह होता मित्रांनो. महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह कोणता होता? तर चंपारण्य हा होता. प्रश्न 17. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीस कोण जबाबदार होते? 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली मित्रांनो. तेव्हा ती फाळणी कोणी केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केली. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी 1905 साली बंगालची फाळणी केली होती मित्रांनो. प्रश्न 18. राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? शाहू महाराजांनी घटस्फोटाचा कायदा 1920 या साली सहमत केला होता मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे 1920. प्रश्न 19. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे 17 सप्टेंबर. मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी मित्रांनो? तर 17 सप्टेंबर हे मराठवाड्याचे मुक्ती संग्राम दिन आहे. प्रश्न 20. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते मित्रांनो? तर वासुदेव बळवंत फडके हे होते. प्रश्न 21. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. महात्मा फुले यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते मित्रांनो? तर मार्टिन लुथर म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जात होते. प्रश्न 22. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक मित्रांनो तर लॉर्ड रिपन हे होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्याचे जनक असे म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न 23. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे मित्रांनो? तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे हिरा. हिरा हे सर्वात कठीण पदार्थ आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 24. C60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? C60 फोर्सचे ब्रीदवाक्य मित्रांनो वीर भोग्य वसुंधरा हे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे वीर भोग्य वसुंधरा. प्रश्न 25. भारत व चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव काय आहे? भारत व चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव मॅकमोहन हे आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मॅकमोहन. भारत व चीन यांच्या दरम्यान कोणती रेषा आहे मित्रांनो? मॅकमोहन ही रेषा भारत व चीन यांच्या दरम्यान आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेवढे आपण जास्त लाईक कराल मित्रांनो तेवढ्या इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होणार. धन्यवाद मित्रांनो.